ये मिल का मालिक बोला 10-15 लाख जो भी लगेगा फेंक दूंगा बोले, यहाँ भिजा दूंगा बोले, लेकिन इनकी नहीं सुनना है बोले, कुछ नहीं बोले। काली माटी से निकलने तो बोले मेरा काम ओके हो जाएगा। देखो मिल मालिक कितना मतलब ये दे रहा है। चिंताटोला ग्राम की खबर हमने आपको पार्ट 1 में दिखाया था। अब पार्ट 2 का मामला ऐसा है कि आमगांव तहसील के अंतर्गत आसोली ग्राम पंचायत के हद में आने वाला चिंताटोला और तथा काली माटी ग्राम का रास्ता यह ट्रक का सवाल बनकर खड़ा रहेगा। जिस तरीके से गांव के लोगों ने ट्रक को बीच रास्ते में रोक दिए थे, ट्रक को रोकने के बाद शासन प्रशासन को कहीं न कहीं से खबर दी गई और यहाँ पर शासन प्रशासन ने दखल लेते हुए गांव में माहौल ही ज़्यादा गर्म हो गया। अब माहौल गर्म होने के बाद यहाँ संबंधित आमगांव पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक तथा गोरेगांव पंचायत समिति के सभापति तथा आमगांव जिला परिषद क्षेत्र के जिला परिषद सदस्य तथा यहाँ के तहसील प्रशासन जो तहसीलदार महोदय है, इन्होंने क्या है दी जानकारी। तथा दूसरी ओर देखा जाए तो गांव के लोगों ने और एक सवाल खड़ा किया है कि यह काली माटी ग्राम गोरेगांव तहसील के हद में आता है, तो काली माटी से यह मैग्नीज का ट्रक जाएगा, ना कि हमारे आमगांव तहसील से। दूसरी ओर आमगांव तहसील के जो जनता है, ग्राम चिंताटोला की जनता, उनका कहना है कि हमारे गांव से ट्रक नहीं जाएगा, गोरेगांव से जाएगा। दूसरी ओर गोरेगांव तहसील की जो जनता है काली माटी ग्राम की, उन्होंने कहा है कि हमारे तहसील से नहीं जाएगा। अब एक ट्रक का सवाल बनकर खड़ा रह गया है। और दूसरी ओर गांव में देखा जाए तो माहौल गर्म हुआ। माहौल गर्म होने की वजह से तहसील प्रशासन ने मौका वारदात पर एक शांततापूर्वक कार्रवाई की है। अब कार्रवाई में क्या की है ये तो पता नहीं। दरअसल आइए जानने का प्रयास करते हैं कि क्या कार्रवाई की है। क्या बताना चाहूँगे, काली माटी के चिंताटोला ग्राम के बीच में आज एक ट्रक रोका गया और गांव की जनता ने आक्रोश दिखाते हुए वह ट्रक को रास्ते में ही रोक दिया, क्योंकि उस ट्रक में 12 टन के ऊपर 40 टन मैग्नीज होने की वजह से रोड की जो क्षमता है वह बढ़ते जा रही है और दयनीय अवस्था हो गई है वह रास्ते। सगळ्यात आधी तुम्हाला सांगू इच्छितो, ट्रक मध्ये ओव्हरलोड माल नाही आहे आणि जो याने जो आता हा पुकारला आपला एल्गार, हा एकदम उत्तम आहे तुम्हाला सांगतो। कारण की हा जो प्रशासन आहे हा झोपलेला प्रशासन आहे। तुम्ही पाहिले असेल सकाळची परिस्थिती अशी होती, सगळ्या लोकांनी सांगितलं होतं का एखाद्या गावात मर्डर सुद्धा झाला, कुणी आत्महत्या झाली तर एवढे पोलीस येत नाही। पण जर आम्ही आपल्या हक्काची मागणीसाठी आपण रस्त्यावर उतरला तर या प्रशासनाने आम्हाला दबाव तंत्र आणण्याचा एक प्रयत्न केला होता। आणि हमखास तुम्हाला सांगू इच्छितो का ह्या मालकांनी जर आमची मागणी पूर्ण 12 टनचे आत जर यांनी इथं वेट केला नाही तर हमखास तुम्हाला सांगतो काल्यामाटी चिंताटोला आसोली अजून मोठा आम्ही संप जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर फुकारणार आहोत। आणि ह्या क्षेत्र जिल्हा परिषद सदस्य सौ उषाताई मेंढे हे आपल्या सोबत आहेत। त्यांनी सांगितलं का जीबीच्या माध्यमातून आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि हमखास तुम्हाला सांगतो की ह्या क्षेत्राच्या लोकांना न्याय मिळेल अशी मी यावेळी तुम्हाला ग्वाही देतो। आणि 12 टनच्या खाली माल येईलच अशी मी यावेळी तुम्हाला ग्वाही देतो। जर नाही आले तर भविष्यात अजून मोठा संप आम्ही फुकारणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक सांगतो प्रशासनाला जाग आली पाहिजे। कारण की तुम्हाला आता सांगितलं एखादा शेतकऱ्याचा लहानसा एखादा साधा ट्रॅक्टर पकडला तर तहसील कार्यालयावाले त्यांना फाईन करतात आणि जर हे अनियमित झाकण्याची करत आहे। म्हणून प्रशासनाची विनंती आहे का गावकऱ्यांना आपण सहकार्य करावं, जेणेकरून जो यांना त्रास होता हा त्रास होणार नाही असे मी यावेळी सांगू इच्छितो। साहेब आज या ठिकाणी एक पवनपुत्र मॅग्नीची कंपनीची गावकऱ्यांनी गाडी अडवलेली आहे, काय प्रकरण? याविषयी असं आहे गावकऱ्यांचं की ओव्हरलोड जे वाहन चालून राहिलं आहे या मार्गावर, सदर रोडची परिस्थिती पाहता त्या टनाची गाडी या रोडनं जर गेली आणि जाऊन राहिली आजपर्यंत, त्या रोडाची परिस्थिती इतकी गंभीर झाली की काही लोकांचे ॲक्सिडेंट झाले आहे आणि त्यामुळे उद्याच्या दिवशी जाऊन मोठा अपघात होणार या दृष्टिकोनातून गावकऱ्यांनी आज रस्ता लोक आंदोलन केले आहे। याविषयी आपण कंपनीचे मालक यांना पण सुद्धा बोलवलं आहे, मॅडम पण आली आहे, याविषयी चर्चा चालून राहिली आहे। यावेळेस आपण एकच विचार केला आहे की या मार्गानं कंपनीची गाडी चालणार नाही, हा सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि याविषयी आपण माननीय तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांना मांडून आणि रस्ता दुसऱ्या मार्गाने वळवून गावकऱ्यांचा निर्णय हा। साहेब आतापर्यंत जे गाड्या चाललेल्या आहेत रोडाची क्षमता कमीची आहे आणि जास्त क्षमतेच्या गाड्या चाललेल्या आहेत आणि रोडाचं नुकसान झालेलं आहे, त्याबद्दल काय बोलायला आपण? याविषयी
जे मायनिंग आहे मायनिंगच्या बाबत कलेक्टर साहेब हे आदेश देतात, त्या अनुषंगाने आपण चौकशी करून याविषयी कंपनीधारक याविषयी कलेक्टर साहेबांना अहवाल पाठवून पुढील निर्णय घेईल. सदर गावातील नागरिकांचा असा प्रश्न आहे की साधारण गावातला एखादा ट्रॅक्टर पकडला किंवा मुरमाची गाडी पकडली तर 1.25 लाख रुपये किंवा 1 लाख रुपये फाईन होतो आणि इथे 12 टनच्या ओऱ्या अधिक क्षमतेने त्या ट्रकमध्ये ओव्हरलेटेड जे त्यांचे मॅग्नीज आहेत भरलेले आणि मोकळ्या वाहतावर पंचनामे काय करणार तुम्ही, कारण की त्याच्यामध्ये 40 टन माल आहे, असा गावातील नागरिकांचा प्रश्न आहे. जो विषय आहे गावकऱ्यांचा की माती मुरुम हा जो विषय आहे गोन खनिज आहे, याला परवानगी नसल्यामुळे ते आपण पकडतो, परंतु हे जे मॅग्नीज आहे यांना ऑलरेडी कलेक्टर साहेब परवानगी देतात. त्यामुळे त्याचा राहिला प्रश्न ओव्हरलोडसाठी आपण RTOला पाठवू याचा अहवाल. जे बिल्टी आहे बिल्टीची आपण घेतला आहे, आपण ते बिल्टी सकट ओव्हरलोड आहे का, ॲक्च्युली यांची क्षमता किती होती आणि आदेशामध्ये किती नमूद आहे, या गोष्टी आपण कलेक्टर साहेबांना पाठवणार आहोत. टोला या ठिकाणी गावकऱ्यांनी ट्रक थांबवलेला आहे आणि गावकऱ्यांची अशी मागणी आहे की ही जी रोड आहे त्या योग्य नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये गावातलं वातावरण तापलेलं आहे, त्याबद्दल काय बोलायला नाही, सर्व जनतेला कायद्याप्रमाणे काम करण्यासाठी सर्वांना मी आवाहन करतो. आणि आता जे गाडी थांबलेली आहे त्यावर कारवाई होणार की लोकांवर कारवाई होणार? नाही, गाडी थांबल्याच्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी पंचनामे वगैरे करत आहेत, त्या अनुषंगाने RTO साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे साहेब कळवणार आहेत, त्या अनुषंगाने तिकडून त्या विभागाकडून कारवाई होणार आहे. माने भैया जी, तो इनकी एक तो जो कंपनी है वो इनको बंद करना पड़ेगा, नहीं तो फिर कम लोडेड छोटे मिनी ट्रक लेकर के इनको यहाँ से वाहतूक करना पड़ेगा. अभी वर्तमान में यहाँ पे माननीय नायब तहसीलदार और थानेदार साहब है और आप जनप्रतिनिधि हो, तो जनता की तरफ से अभी क्या कार्रवाई की मांग कर रहे हो वर्तमान में? नहीं, वर्तमान में अभी हमारे सामान्य तहसीलदार साहब हैं, हमारे दांडे साहब हैं और उन्होंने वो अपनी कार्रवाई बराबर नियमानुसार करने वाले हैं. आज जो अभी पंचनामा हो रहा है उनके ट्रक का और गाँवकरियों की सब बातें उन लोगों ने सुन ली है, हमारी बातें सुन ली उन्होंने और नियमानुसार वो अपने कलेक्टर साहब को एप्लीकेशन करेंगे, हो सकेगा तो बालाघाट कलेक्टर को भी करेंगे. मैग्नीज खदान के वो जो मैग्नीज खदान कंपनी है उसको भी एक इनका पत्र जाएगा और निश्चित रूप से इसमें से क्या मार्ग निकलता है वो सामने आएगा. संपूर्ण पद नाव सांगा, पहिले नाव मग पद. माझे पूर्ण नाव आहे सोनाली गौतम साखरे आणि मी कालीमाटी गावामध्ये सरपंच या पदावर कार्यरत आहे. मला सांगा, आपल्या बाजूची ग्रामपंचायत आमगाव तालुका अंतर्गत येणारी आसोली तिथील चिंताटोला पासून कालीमाटी पर्यंत आणि त्या बाजूला चिंताटोल्यापासून पुढे 3-4 किलोमीटर रस्ता खूप खराब झालेली आहे, ते कशामुळे झालेली आहे? हो, ते कसं कालीमाटी गावामध्ये पवनपुत्र मिनरल्स कंपनी आहे, त्याच्यामुळे कसं त्यांच्या 40 ते 50 टन एवढा माल येतो आणि ते कसं खूप वेटेड असते, त्याच्यामुळे रस्त्याची पूर्ण अस्ताव्यस्त झालेली आहे. त्याच्यामुळे गावकरी कसे कालीमाटी आणि चिंताटोला आसोली इथून जे प्रवास करत आहेत, शाळेचे विद्यार्थी असो किंवा गावातील नागरिक, यांना कालीमाटीला मार्केट करायला यायचे असते, विद्यार्थ्यांना शाळेत यायचे असते, तर ते सुरुवातीचे आपले पिरियड अटेंड करू शकत नाही. जे त्यांचे 10 ते 11चे जे क्लासेस असतात ते मिस करून टाकतात आणि त्यांना ते कसं शिकायला पण मिळत नाही आणि मुलांचा खूप लॉस आहे याच्यात. जेव्हा ही कंपनी या ठिकाणी बसली तेव्हा नाहरगत ग्रामपंचायतने दिले होते. हो, आता ते मागील ज्या कार्यकाळात जे सरपंच होते त्यांनी माहीत नाही आता ते कोणाला विचारून दिला आणि स्वतःच्या इच्छेने दिला किंवा त्यांचा काय इंटेन्शन होता ते नाही माहीत आहे, पण त्यांनी जे पण काही केलं आहे आणि गावामध्ये कसं जे कंपनी जे ओपन झाली आणि तिथं गावातले काही कामही करायला जातात, त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे लोकांचं कसं पोट भरते, पण त्या पोट भरलेलं नाही. ज्या गावामध्ये ग्रामसभा घेतली होती नाही होती आणि ग्रामसभेच्या कोणत्या ठराव त्यांनी पारित केला ते नाही माहीत आहे, पण त्यांनी जे पण काही केलं आहे नाहरकत प्रमाणपत्र देऊन ते गावकऱ्यांचं खूप नुकसान केलं आहे आणि गावकऱ्यांचं नुकसान होत आहे. तर आता सरपंचच्या नात्याने आपण
काय कारवाई केली किंवा कंपनी बंद करण्यासाठी काही प्रयत्न? आम्ही आमदार साहेबांकडे पण गेलो, आमगाव तालुक्यामध्ये पण निवेदन दिलं आहे आणि गोरेगाव तालुक्यामध्ये सभापती साहेबांना आणि आमदार साहेबांना पण दिलं. काय उत्तर होतं मग त्यांचं उत्तर आहे की नाही, तेवढा माल त्यांनी 40 ते 50 जो टन माल येते तेवढा न येता कमी आलं तर कसं रोडाची तेवढी व्यवस्था दुरावस्था जे आता आहे अस्ताव्यस्त झाली आहे तेवढा त्या जास्त टन माल येईल तर आपण अजून रोड कसं ते फुटण्याची शक्यता होईल आणि ते कमी माल म्हणजे कमी वजनाचे माल घेऊन येतील असं त्यांचं उत्तर आहे. कोणते आमदार? आमदार नाही, आपले सभापती साहेबांनी सांगितलं होतं, आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. या ठिकाणी आता रोडची दुर्घटना झाली आहे आणि मागील कमीत कमी माझ्या मते तर ही कंपनी बंदच व्हायला पाहिजे. आता सध्या बाजूच्या ग्रामपंचायतचे आणि आपले सेसराम कोरेटी आहे जे आमदार आहे आमगाव विधानसभा क्षेत्र देवरीचे, त्यांनी पण सांगितलं आहे. आता त्यांनी जे चिंताडोल्याचे जे ठाकरे सर आहेत ते त्यांना भेटायला पण गेले होते निवेदन घेऊन आणि त्यांनी काय उत्तर दिलं ते मला नाही माहीत आहे, पण त्यांनी आश्वासन दिलं आहे की आपण त्याच्याकडे लक्ष देऊ. आता सध्या आसोली ग्रामपंचायत अंतर्गत चिंताटोला येथील नागरिकांनी त्या कंपनीचे जे ट्रक आहेत ते थांबवले आहेत, ते योग्य आहे की चुकीचे आहे? योग्य आहे सर. तर आता सरपंच या नात्याने आपण काय मागणी करणार शासन प्रशासनाला किंवा काही कारवाई करणार? गावातून आपण कसं मेहनत केली होती मागे की कंपनी बंद व्हावी म्हणून, पण ते सक्सेस झालं नाही. त्याच्यासाठी आम्हाला प्रशासनाची मदत घेऊन शासनाची मदत घेऊन आम्हाला ते पुढील कार्यवाही करता येईल आणि करू ते आपण. बताना चाहूँगे चिंताटोला गांव में गांव की जनता ने आपका ट्रक जो है बीच रास्ते में रोक दिया, वो भी ओवरलोड होने की वजह से, और 12 टन के ऊपर आपके गाड़ी में जो है मैग्नीज पाया गया. इस वजह से गांव की जनता ने आक्रोश जताया. और दूसरी ओर देखा जाए तो काफी दिनों से आपका जो है जड़ वाहन जो चल रहा है रास्ते पे, उस वजह से रास्ता खराब हुआ है. वह रास्ते की रिपेयरिंग कौन करेगा? और दूसरी ओर देखा जाए तो गाँव के लोगों का कहना है कि आप 12 टन का जो मैग्नीज है वो ले जा सकते हो, लेकिन उसके ऊपर का अधिकतर अगर क्षमता का आप मैग्नीज ले जाते हो तो हम आपका ट्रक नहीं जाने देंगे. क्या बताना चाहोगे इसके ऊपर? पहली बात तो मेरा ट्रक ओवरलोड नहीं है, जो उसकी लिमिट है वो उसी लिमिट में है ट्रक. और मेरे को जो रोड मिला है मेरे प्लांट भरवेली से मेरे प्लांट तक आने के लिए जो रोड है वो यही रोड है. इसी रोड से मैं पिछले 6 सालों से अपना आना और जाना कर रहा हूँ और मेरे को पिछले 6 सालों से कोई कंप्लेंट नहीं हुई. और रोड पिछले 10 सालों से नहीं बना है. रोड खराब हुआ जो मेरे ट्रकों के कारण नहीं हुआ, पिछले 10 वर्षों से पहले से ही रोड खराब है. मैंने जब प्लांट खोला था तब भी रोड नहीं था, आज भी रोड नहीं है. क्या बताना चाहोगे गांव के जो रास्ते हैं ग्रामीण क्षेत्र के जिला परिषद के क्षेत्र के अंतर्गत आपका अधिकतर जो ट्रक में ओवरलोडेड मैग्नीज था उस वजह से रास्ता खराब हुआ है. गांव के लोगों का कहना है अरे रोड 6 साल पहले भी नहीं था, अभी भी नहीं है. और दूसरी बात यह है कि इस रास्ते पे हादसे हुए आए दिन, और हादसा होने की वजह से काफी सारे लोगों को नुकसान हुआ है. इसकी जिम्मेदारी कौन लेगा? प्रशासन लेगी. प्रशासन का काम है रोड का मेंटेनेंस करना, रोड की देखरेख करना, ये प्रशासन का काम है. प्रशासन की जवाबदारी है. अगर कोई भी एक्सीडेंट होता है वो प्रशासन की जवाबदारी है. आपके गाड़ी की क्षमता के हिसाब से आपका माल बराबर रहता है, लेकिन रोड की क्षमता मुझे तो परमिशन मिली हुई है इस रोड से जाने की. अब रोड की क्षमता कम है, ये मेरा लुकआउट नहीं है. मेरा लुकआउट है कि मुझे जिस रास्ते से जाने की परमिशन मिली हुई है मैं उसी रास्ते से जाना पड़ेगा मुझे. और मैग्नीज एक ऐसी चीज़ है कि मैं कहीं भी उतार नहीं सकता, कहीं भी रख नहीं सकता, किसी भी गाड़ी में ट्रांसफर नहीं कर सकता. मुझे सीधा बरवेली से अपने प्लांट में ही लेना है. रास्ते में मैं 1 किलो भी उतारता हूँ तो मुझे सीधा पेनल्टी हो जाएगी. और रोड की क्या कहा आमगांव के तहसीलदार ने. दूसरी ओर देखा जाए तो गोरेगांव पंचायत समिति के सभापति ने क्या कहा. अब ये एक ट्रक का सवाल बनकर खड़ा रह गया. अब कहीं न कहीं शासन प्रशासन की आँख खुलेंगी क्या नहीं, ये एक सबसे बड़ा सवाल खड़ा है. ये गांव का रास्ते का मांझा खत्म होगा या नहीं होगा, क्या सवाल बनकर खड़ा रह जाएगा. ऐसी खबर देखने के लिए बापू वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन पर प्रेस कीजिए. गोंदिया से देवेंद्र दमाए.